पेकर सध्या आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। आताच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे आणि काल जे पडळकरांनी वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांनी निषेध देखील नोंदवलेला आहे। आपली पहिली प्रतिक्रिया काय? मला वाटतं महाराष्ट्र हे सुसंस्कृत राजकारणाचा वारसा चालवणारं राज्य आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची वाटचाल जर आपण पाहिली तर अनेक आरोप टीका झाल्या, त्यांनी सुसंस्कृतपणा सभ्यता कधी सोडली नाही आणि त्याच्यामुळे आता शरद पवार साहेब एक मोठे नेते आहेत राज्यातले। त्यांनी जर फोन माननीय मुख्यमंत्र्यांना केला असेल तर मुख्यमंत्री त्याची निश्चितच सकारात्मक अशा पद्धतीनं दखल घेतील आणि जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळेला मुख्यमंत्री सूचित करत असतात, समज देत असतात, योग्य त्या पद्धतीनं आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना ते सांगत असतात आणि निश्चितपणे पवार साहेबांची फोनची दखल ते घेतील यावर माझा विश्वास आहे। बरं, खरं तर पडळकर यांनी याआधी देखील असं वक्तव्य केलेलं होतं। वारंवार त्यांच्याकडून अशा घटना या घडत आहेत, त्यामुळे एकूणातच भाजप पक्षश्रेष्ठींकडून याची दखल आतापर्यंत घेतली गेली आहे का आणि यापुढे देखील काय ऍक्शन घेण्यात येणार आहे? एक लक्षात ठेवा, एखाद्या वक्त्याचा नेत्याचा स्वभाव असतो त्याप्रमाणे तो बोलत असतो। कधी कधी त्याचं इंटेन्शन ही वाईट नसतं किंवा कोणाला इजा व्हावी, दुःख व्हावं असं नसतं, परंतु म्हणून त्याचं समर्थन करायचं तर समर्थन होऊ शकत नाही। जेव्हा अशा घटना घडतात त्या वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या कार्यकर्त्यांना सांगत असतात आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी हा तर सुसंस्कृत आणि शिस्तीचा पक्ष आहे। कोणी आम्ही कार्यकर्ते नेते ज्या वेळेला चुकतो त्यावेळेला वरिष्ठ आम्हाला सांगत असतात आणि सुधारणा करून पुन्हा चांगल्या पद्धतीचे राजकारण आम्ही करत असतो। ठीक आहे, धन्यवाद प्रवीणजी आपण या प्रतिक्रियेबद्दल। तर भाजप नेते प्रवीण दरेकर हे आपल्या सोबत सध्या बोलत होते। पक्षश्रेष्ठी हे या वक्तव्याचं दखल घेतील आणि योग्य ती कारवाई करतील असं त्यांनी आताच सांगितलेलं आहे। त्यामुळे आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। शरद पवार यांनी काल जे पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचा तीव्र अशा शब्दांमध्ये निषेध व्यक्त केलेला आहे। शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना याविषयी फोन केलेला आहे आणि फोनवरून अशा गलिच्छ शब्द जे वापरलेले आहेत ही टीका आम्ही खपवून घेणार नाही, ती योग्य नाही आणि त्यामुळे या वक्तव्याचा मी निषेध करतो असं शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपला विरोध नोंदवलेला आहे। काल जयंत पाटील यांनी सांगलीतील एका सभेमध्ये पडळकर यांनी काल सांगलीतील एका सभेमध्ये जयंत पाटील यांच्यावरती खालच्या शब्दांमध्ये टीका केलेली होती आणि त्याचेच हे पडसाद आपण पाहतोय। आणि यानंतर आपण थेट जाऊयात सांगलीमध्ये। सध्या पडळकर यांच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे, त्यांच्या विरोधामध्ये सध्या जोरदार घोषणाबाजी